नमस्कार, ध्रुव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा तिसरा भाग अभ्यासता। याच्यामध्ये आपण एक महत्त्वाची समिती अभ्यासणार आहोत। मौद्रिक धोरण समिती असं त्याला म्हटलं जातं, मॉनिटरी पॉलिसी कमिटी। मौद्रिक धोरण समितीचा जर विचार केला तर अतिशय महत्त्वाची समिती। मग या समितीची रचना कशी आहे, कोणत्या पद्धतीने कार्य पार पाडत आहे, रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल झाले, कोणते बदल झाले, कोणती नवीन कलमं आली, याचा आपण विचार करणार आहोत। तर सुरुवातीला मौद्रिक धोरण समिती MPC असं आपण म्हणतो, MPC असं, मॉनिटरी पॉलिसी कमिटी। मग सुरुवातीला आपल्याला विचार करायचा आहे की स्थापना कधी झाली आणि कोणत्या कलमानुसार या मौद्रिक धोरण समितीची रचना झाली। सुरुवातीला स्थापनेचा जर आपण विचार केला तर 27 जून 2016 मध्ये या मौद्रिक धोरण समितीची स्थापना करण्यात आली, रचना करण्यात आली। म्हणजे सुरुवातीला 2016 मध्ये आपल्याला सांगता येईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 1934 चा जो कायदा होता त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली। मग आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या कोणत्या ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यात आलेल्या होत्या। RBI ऍक्ट 1934 मध्ये सुधारणा करण्यात आल्या। कोणत्या कलमानुसार या समितीची रचना करण्यात आली, तर ते कलम आहे 45ZB। 45ZB हे कलम आहे। त्याच्या प्रकारे सुरुवातीला हे तुमच्या लक्षात येईल कोणता कायदा, कोणतं कलम आणि कधी याची रचना करण्यात आली। अशा प्रकारे मौद्रिक धोरण समितीची रचना करण्यात आलेली होती। प्रमुख काम काय, देशातील व्याज दराचं नियमन करणं, देशाचा धोरण दर, बेंचमार्क रेट, रेपो दर ठरवण्याचं काम, चलनविषयक धोरण दर ठरवण्याचं काम आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी तिथे म्हणूयात आपण काय करताय, चलनविषयक धोरण दर, पॉलिसी रेट, धोरण दर ठरवण्याचं काम किंवा रेपो दर असंही आपण म्हणतो, रेपो रेट, रेपो दर ठरवण्याचं काम हे मॉनिटरी पॉलिसी कमिटी करते। हे कशासाठी केलं जातं, तर चलनवाढ पूर्वनियोजित कक्षेमध्ये राहिली पाहिजे, चलनवाढ योग्य पद्धतीमध्ये राहिली पाहिजे। मग याच्या अगोदर जर तुम्ही विचार केला तर रेपो दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत ठरवला जात होता, पण याच्यानंतर तो रेपो दर ठरवण्याचं काम या समितीकडे दिलं गेलं। आता मौद्रिक धोरण समितीचं प्रमुख कार्य जर तुम्हाला विचारलं तर स्पष्टपणे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की रेपो दर ठरवणं किंवा चलनविषयक धोरण दर ठरवण्याचं, बेंचमार्क रेट ठरवण्याचं काम मौद्रिक धोरण समिती करते। आता रिझर्व्ह बँकेकडून हे अधिकार काढून घेऊन मौद्रिक धोरण समितीकडे का दिले हे पण आपण थोडक्यात विचार करूयात। तर काही समित्यांनी असं सांगितलं की हा जो मौद्रिक रेपो रेट आहे तो रिझर्व्ह बँकेने ठरवू नये, तर त्यासाठी एखादी समिती असावी। अशा प्रकारची पद्धत अमेरिका आणि इंग्लंड देशामध्ये आहे। अशा प्रकारच्या शिफारशी समित्यांनी केल्या, त्या समित्यांच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या आणि आता हा रेपो दर ठरवण्याचं किंवा चलनविषयक धोरण दर ठरवण्याचं कार्य रिझर्व्ह बँकेकडून काढून घेतलं आणि आता ते मौद्रिक धोरण समितीकडे देण्यात आलेलं आहे। मग तुम्ही विचार कराल की अशा कोणत्या ठराविक समित्या होत्या का, अनेक समित्या होत्या आपल्याला सांगता येतात। श्रीकृष्ण आयोगानं पण शिफारस केली होती। महत्त्वाचे समित्या मी तुम्हाला सांगतो, तर या श्रीकृष्ण आयोगाचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे पुढच्या टप्प्यामध्ये। त्यानंतर रेड्डी समिती होती, रेड्डी समिती। त्यानंतर रघुराम राजन यांची सुद्धा समिती होती, रघुराम राजन समिती। शिवाय आपल्याला आणखी एक समितीचा उल्लेख करावा लागेल आणि महत्त्वाची समिती, ज्या समितीने पटवून देण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारची समिती पाहिजे आणि ती समिती धोरण दर ठरवेल किंवा रेपो दर ठरवेल, त्या समितीचं नाव आहे उर्जित पटेल समिती। उर्जित पटेल समिती। लक्षात आलं। अशा काही समित्या होत्या, त्या समित्यांनी सांगितलं की हा रेपो दर ठरवण्यासाठी एखादी समिती पाहिजे, तर रिझर्व्ह बँकेने रेपो दर ठरवू नये। मग त्यांनी सांगितलं की इंग्लंड, अमेरिका हे जे विकसित देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा अशा प्रकारची पद्धत आहे।
मग तिथून पुढं या समित्यांनी ज्या शिफारसी केल्या त्यानुसार हा रेपो दर ठरवण्याचं काम पूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी करत होती तिच्याकडून काम काढून घेतलं आणि ती काम आता मौद्रिक धोरण समिती करते. आता आपण मौद्रिक धोरण समितीची रचना पाहूयात. किती सदस्य असतात याचा जर तुम्ही मौद्रिक धोरण समितीमध्ये विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं या समितीमध्ये 6 सदस्य असतात. 6 सदस्य. मौद्रिक धोरण समितीमध्ये सदस्यांची रचना कशी असते? 6 सदस्य असतात. आता 3 सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून येतात, 3 सदस्य भारत सरकारकडून येतात. या 6 सदस्यांची सुद्धा रचना आपल्याला दिसून येते. हे पहा, 3 सदस्य आणि 3 सदस्य अशी ही रचना आहे. RBI कडून 3 सदस्य आलेले असतात आणि भारत सरकार यांच्याकडून 3 सदस्य आलेले असतात. भारत सरकार, RBI यांच्याकडून आलेले 3 सदस्य आहेत. आता मग हे 3 सदस्य कोणकोणते आहेत याचाही आपल्याला विचार करता येतो. म्हणजे सुरुवातीला आपल्या लक्षात आलं की मौद्रिक धोरण समितीमध्ये सदस्य किती असतील? 6 सदस्य असतील. 6 सदस्यामधील 3 सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून, 3 सदस्य भारत सरकारकडून आलेले असतील. आता कोणकोणते सदस्य आले त्याचा आपण विचार करू. हे जे 3 सदस्य आहेत त्यांचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँकेकडून आलेले सदस्य कोणते आहेत किंवा भारत सरकारकडून आलेले सदस्य कोणते आहेत याचा आपण विचार करूयात. सुरुवातीला पहा, रिझर्व्ह बँकेकडून आलेले सदस्य. या मौद्रिक धोरण समितीमध्ये आपण म्हटलं होतं की 3 सदस्य RBIचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतील हे आहेत शक्तिकांत दास जे RBIचे गव्हर्नर आहेत. RBI गव्हर्नर. 3 सदस्य कोणते असतील? RBI गव्हर्नर असतील शक्तिकांत दास. हे मायकेल पात्रा दिसत आहेत तुम्हाला, जे डेप्युटी गव्हर्नर आहेत सध्या तर ते आहेत. एक डेप्युटी गव्हर्नर असतील, त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल मायकेल पात्रा आहेत. हे डॉक्टर मायकेल पात्रा. हे डेप्युटी गव्हर्नर आहेत. आणि या ठिकाणी आपण म्हटलं शक्तिकांत दास. सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आपण अभ्यासला. आणि तिसरे आहेत राजीव रंजन. लक्षात आलं? राजीव रंजन हे रिझर्व्ह बँकेतील एक अधिकारी आहेत. राजीव रंजन हे रिझर्व्ह बँकेमार्फत आलेले सदस्य. रिझर्व्ह बँकेतील कार्यकारी संचालक म्हणून यांना ओळखलं जातं. शिवाय रिझर्व्ह बँकेतील एक अधिकारी म्हणून यांना ओळखलं जातं. तशा प्रकारे आपण जो विचार केला की एकूण 6 सदस्य असतात आणि त्या 6 सदस्यांपैकी 3 सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून येतात, 3 सदस्य भारत सरकारकडून येतात. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आलेले 3 सदस्य आपल्याला कळाले की सध्या या मौद्रिक धोरण समितीमध्ये ते 3 सदस्य कोणते आहेत? तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा आणि राजीव रंजन हे 3 सदस्य रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आले. आता कोणते 3 सदस्य भारत सरकारकडून आलेत ते पाहूयात आपण. जे 3 सदस्य भारत सरकारकडून आलेत ते आहेत पहा, शशांक भिडे, आशिमा गोयल, जयंत आर वर्मा. भारत सरकारकडून आलेले 3 सदस्य. भारत सरकार हे भारत सरकारचं चिन्ह आहे. तर हे चिन्ह तुम्हाला समजण्यासाठी दाखवलंय कारण या चिन्हाचा वापर आपल्याला मर्यादितपणे करता येतो. पण या ठिकाणी हे भारत सरकारचं चिन्ह म्हणून तुम्हाला दाखवलंय. फक्त शिकवण्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या लक्षात यावं हाच उद्देश आहे याचा. अशा प्रकारे भारत सरकारने या मौद्रिक धोरण समितीमध्ये नेमलेले 3 सदस्य आहेत, शशांक भिडे, आशिमा गोयल, जयंत आर वर्मा. तर हे सदस्य आपल्याला लक्षात ठेवावे लागतात का? लक्षात ठेवावे लागतात. भारत सरकारच्या सदस्यांच्या बाबतीत लक्षात ठेवा यांची पुनर्नेमणूक करता येत नाही. पुनर्नेमणूक होऊ शकत नाही. त्यानंतर भारत सरकारने हे सदस्य नेमले. हे सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात. अर्थव्यवस्था क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, वित्तविषयक क्षेत्र, चलनविषयक धोरणाचे क्षेत्र, अशा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक म्हणजे आपल्याला म्हणता येईल अर्थव्यवस्था, बँकिंग आणि वित्त या क्षेत्रामधील तज्ज्ञ व्यक्ती या ठिकाणी भारत सरकारने नेमलेले असतात मौद्रिक धोरण समितीमध्ये. मग या ठिकाणी पहा, भारत सरकारमार्फत शशांक भिडे, आशिमा गोयल, जयंत आर वर्मा हे सदस्य आहेत. हे लक्षामध्ये ठेवायचे. अशा प्रकारे
आपल्याला लक्षात ठेवता येतं. मग यांची काही वैशिष्ट्य पण लक्षात ठेवा, कारण यांच्यावरती जर प्रश्न विचारला, मौद्रिक धोरण समितीमध्ये भारत सरकारने नेमलेले सदस्य शशांक भिडे यांचा जर विचार केला तर एक संस्था आहे, रिसर्च संस्था आहे, तिला म्हटलं जातं नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. हे शशांक नॅशनल काउन्सिल राष्ट्रीय परिषद आहे कशाविषयीची? ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक. रिसर्च. हे शशांक भिडे या ठिकाणी वरिष्ठ सल्लागार आहेत. आपल्याला जर विचारलं की या संस्थेमध्ये शशांक भिडे हे वरिष्ठ सल्लागार आहेत, कोणत्या संस्थेमध्ये आहेत? या ठिकाणी ह्या संशोधन विभाग आहे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च. हा लक्षात आलं, इकॉनॉमिक रिसर्च असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. इकॉनॉमिक रिसर्च लक्षात आलं. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा काढूयात. इकॉनॉमिक रिसर्च लक्षात आलं. शशांक भिडे या ठिकाणी वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात, या संशोधन विभागामध्ये वरिष्ठ सल्लागार म्हणून काम करतात. नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च. तसंच आशिमा गोयल यांचा विचार करावा लागतो. यांचं वैशिष्ट्य आहेत पंतप्रधानांची जी सल्लागार परिषद आहे त्या सल्लागार परिषदेच्या ह्या सदस्य आहेत. आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पंतप्रधानांची सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. हे विधानामध्ये विचारलं तर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सल्लागार परिषद याच्या सदस्य आहेत. सदस्य आशिमा गोयल पंतप्रधानांचे सल्लागार परिषद याच्या सदस्य आहेत. शिवाय एक संशोधन संस्था आहे, त्या ठिकाणी ह्या प्रोफेसर आहेत. मग ती संशोधन संस्था कोणती आहे ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्या संशोधन संस्थेचं नाव आहे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च. या ठिकाणी आपण म्हणा इंदिरा गांधी डेव्हलपमेंट. आता इंदिरा गांधी डेव्हलपमेंट असं म्हटलं तर आपल्याला फॉर डेव्हलपमेंट म्हणावं लागेल. इंदिरा गांधी. आता या ठिकाणी ही जी रिसर्च संस्था ही लक्षात ठेवावी लागते आपल्याला. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट कशासाठी आहे? फॉर डेव्हलपमेंट रिसर्च. डेव्हलपमेंट रिसर्च. या ठिकाणी आशिमा गोयल या प्रोफेसर आहेत. लक्षात आलं. शशांक भिडे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या ठिकाणी वरिष्ठ सल्लागार आहेत. आशिमा गोयल पंतप्रधान सल्लागार परिषदेच्या सदस्य, तसेच इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या ठिकाणी प्रोफेसर आहेत. अर्थशास्त्राच्या प्रोफेसर आहेत. इकॉनॉमिक्सच्या प्रोफेसर म्हणून त्या काम करतात. ही विधानं लक्षात ठेवायची विचारते. जयंत आर वर्मा यांचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला IIM हैदराबादचा उल्लेख करावा लागतो. IIM हैदराबाद या ठिकाणी प्रोफेसर आहे. कोणत्या विषयाच्या प्रोफेसर आहे त्याचा जर तुम्ही विचार केला तर फायनान्स अँड अकाउंटिंग. फायनान्स अँड अकाउंटिंग या ठिकाणी प्रोफेसर आहेत. तशा प्रकारे भारत सरकारने नेमलेले 3 सदस्य आपण अभ्यास केला आणि हे 3 सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात असे आपण पाहिलं. अर्थशास्त्र, बँकिंग, वित्त या क्षेत्रामधील हे तज्ज्ञ असतात. मग त्या ठिकाणी आपण पाहिलं शशांक भिडे नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च वरिष्ठ सल्लागार आहेत. आशिमा गोयल पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेच्या सदस्य. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत. जयंत आर वर्मा IIM हैदराबाद
या ठिकाणी फायनान्स अँड अकाउंटिंग या विषयाचे प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. अशी तज्ज्ञ लोक भारत सरकारने नेमलेले आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काही गोष्टी क्लिअर झाल्या की 6 सदस्य असतात. 6 सदस्यापैकी 3 सदस्य या ठिकाणी आपण म्हटलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत नेमले जातात. त्याच्यामध्ये शक्तिकांत दास आहेत RBIचे गव्हर्नर, मायकेल पात्रा आहेत डेप्युटी गव्हर्नर आणि राजीव रंजन आहेत रिझर्व्ह बँकेचे अधिकारी. भारत सरकारने नेमलेले सदस्य लक्षात ठेवायचे, पाठच ठेवायचे. शशांक भिडे, अशिमा गोयल, जयंत आर वर्मा आणि त्यांची वैशिष्ट्य भारत सरकारने नेमलेल्या सदस्यांची वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे. चला, इथंपर्यंत आपल्याला माहिती कळाली. म्हणजे आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे आलो. 6 सदस्य याच्यामध्ये असतात. 3 RBI नेमते, 3 भारत सरकार नेमते. आता आपल्याला ही मौद्रिक धोरण समिती ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी काही बदल करण्यात आलेले होते. कोणती दुरुस्ती करण्यात आली त्याचा आपण विचार करूयात. मौद्रिक धोरण समिती. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल झाला 2016 मध्ये. 1934च्या कायद्यामध्ये बदल झाला आणि रेपो दर ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलाय तर रेपो दर ठरवण्याचा अधिकार आता या मौद्रिक धोरण समितीला आहे. रिझर्व्ह बँकेकडून हा अधिकार काढून घेतलेला होता. आता हा अधिकार जो काढून घेतला त्यासाठी एक अर्थसंकल्प आला होता 2016-17 मध्ये. तर त्याच्यामध्ये हे 1934च्या कायद्यामध्ये दुरुस्ती केली. त्याविषयीचं विधेयक कधी मांडण्यात आलेलं होतं ते विधेयक 2016 मध्ये मांडण्यात आलेलं होतं. हा आपण जे म्हटलं 1934च्या ॲक्ट दुरुस्ती, तर हे विधेयक केव्हा मांडण्यात आलं होतं 2016 मध्ये मांडण्यात आलं. 2016 मध्ये मांडण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतात. मग हे विधेयक संमत झालं होतं आणि रिझर्व्ह बँक कायदा 1934 मध्ये दुरुस्ती झालेली होती. हे लक्षामध्ये ठेवायचं. आता काय दुरुस्त्या झाल्या, कोणत्या कलमांचा आपल्याला विचार करावा लागतो याचा मात्र आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग याच्यामध्ये पहा कोणकोणत्या कलमांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर हे कलमांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. कोणकोणती कलम आहेत पहा. पहिल्यांदा आपण कलम वाचून घेऊयात. 45 ZA1, 45 ZB2, 45 ZB3, 45 ZI1, 45 ZI5, 45 ZI8, 45 ZL, 45 ZM आणि 45 ZN या कलमांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो मौद्रिक धोरण समितीमध्ये. या कलमांचा एकदा अभ्यास केला की मग कोणताही प्रश्न आला तरी आपल्याला सोडवता येतं. आणि याच्यामध्ये मौद्रिक धोरण समितीचं कार्य नेमकं कोणत्या प्रकारे पार पाडलं जातं या कलमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे. मग आपण एकेका कलमाचा विचार करूयात. सुरुवातीला पहा 45 ZA1 हे कलम आहे. आता या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात की या कलमाचा जर विचार केला तर रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार या दोघांचा विचार करावा लागतो. आता या दोघांनी मिळून काय करायचं आहे हे या कलमामध्ये सांगितलं आहे. आपण म्हणूयात काय करायचं आहे पहा. रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार, RBI आणि भारत सरकार या दोघांनी मिळून एक काम करायचं आहे हे या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. कोणतं काम करायचं या दोघांनी मिळून? यांनी दर 5 वर्षासाठी या ठिकाणी एक लक्ष्य ठरवायचं आहे. दर 5 वर्षांसाठी लक्ष्य ठरवायचं आहे. कशाचं लक्ष्य ठरवायचं आहे? दर 5 वर्षांसाठी लक्ष्य ठरवायचं आहे. कशाचं लक्ष्य ठरवायचं आहे? CPI याचं लक्ष्य ठरवायचं आहे दर 5 वर्षांनी. काय लिहिलंय पहा कलमामध्ये? कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या आधारित तुम्हाला लक्ष्य ठरवावं लागेल. लक्षात आलं? 45 ZA1 या कलमामध्ये सांगितलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार या दोघांनी मिळून दर 5 वर्षासाठी या कंझ्युमर प्राइस इंडेक्सचं लक्ष्य ठरवायचं आहे. मग लक्ष्य ठरवलंय का? हो, लक्ष्य ठरवलंय. काय लक्ष्य ठरवलंय? याच्यामध्ये जे लक्ष्य ठरवलंय त्याच्यामध्ये काय सांगितलंय पहा. 4% हे लक्ष्य आहे. 4%. 4% मध्ये एक गोष्ट सांगितली आहे याच्यामध्ये -2 + 2 अशा प्रकारचं लक्ष्य.
म्हणजे 4 पेक्षा 2नी मायनस झालं तर चालेल आणि प्लस 2नी झालं तर चालेल. म्हणजे 6 झालं तरी चालेल, 2 झालं तरी चालेल, पण 6च्या वर नाही गेलं पाहिजे आणि 2च्या खाली नाही आलं पाहिजे. लक्षात आलं? तशा प्रकार प्लस मायनस 2 चालेल. म्हणजे थोडक्यात हे लक्ष आखलंय दर 5 वर्षांसाठी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मिळून असं या कलमामध्ये सांगितलं. याचा अर्थ असा होतो की 5 वर्षासाठी चलनवाढीचा जो दर आहे तो 2% जास्त आणि 6% खाली असेल. तशा प्रकारे हे पहिलं कलम आहे. लक्षात आलं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारत सरकार दोघांनी मिळून दर 5 वर्षासाठी CPIC लक्ष ठरवायचं. ते लक्ष ठरवलंय, पण 5 वर्षासाठी किती ठरवलंय? 4% +2 -2 आहे. मग त्याचा अर्थही मी तुम्हाला सांगितला की 5 वर्षासाठी चलनवाढीचा जो दर आहे तो 2% जास्त असला पाहिजे आणि 6% कमी असला पाहिजे. म्हणजे +2 -2. आता दुसऱ्या कलमाचा आपण विचार करूयात. याच्यामध्ये 45ZB2 हे कलम आहे. आता या कलमामध्ये कशाची तरतूद केली आहे पहा. या समितीमध्ये किती सदस्य असतील हे सांगितलं आहे. आपण जे अभ्यास केला 6 सदस्य, रिझर्व्ह बँकेने नेमलेले 3, भारत सरकारने नेमलेले 3, तसे या समितीमध्ये किती सदस्य असतील ते या कलमामध्ये सांगितलं आहे. 6 सदस्य असतील आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे 3 सदस्य भारत सरकार, 3 सदस्य RBI नेमणार आहे. 3 अशी रचना आहे. RBI 3 सदस्य आणि भारत सरकार 3 सदस्य. मग त्याचा अभ्यास आपण सुरुवातीलाच केला आहे की मौद्रिक धोरण समितीमध्ये किती सदस्य असणार आहेत. आता हे तुम्हाला आठवलं असेल, आपण जो अभ्यास केला आहे त्याच्यामध्ये आपण म्हटलं RBIने नेमलेले हे 3 सदस्य आपण पाहिले. RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास, मायकेल पात्रा डेप्युटी गव्हर्नर आणि राजीव रंजन रिझर्व्ह बँकेचे अधिकारी. आणि भारत सरकारने नेमलेल्या 3 सदस्यांचा आपण अभ्यास केला. शशांक भिडे, अशिमा गोयल, जयंत वर्मा आणि त्यांची वैशिष्ट्य आपण पाहिली. मग या कलमामध्ये तेच सांगितलं की भारत सरकारच्या जे 6 सदस्य असतील, या मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण 6 सदस्य असतील आणि त्याच्यात भारत सरकारचे 3 आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 3 सदस्य असे याच्यात सांगितलं. मग ते सदस्य पण आपण पाहिले. आता पुढचं कलम आपण पाहूयात. पुढच्या कलमामध्ये काय सांगितलंय? 45ZB3 या कलमामध्ये काय सांगितलंय? या कलमाचा जर विचार केला तर सांगितलं की मौद्रिक धोरण समिती रेपो दर सुचवेल हे सांगितलं या कलमामध्ये. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल CPIC चलनवाढीचा दर, कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो दर ठरवलेला आहे, हा जो दर ठरवलाय, किती ठरवलाय आपण? 4% +2 -2 +2 असं आपल्याला लक्षात. हा दर ठरवलाय. हा दर साध्य करण्यासाठी रेपो दर कोणामार्फत सुचवला जाईल? हा दर ठरवण्यासाठी हा काय करायचं आपल्याला? दर ठरवायचा. साध्य करण्यासाठी हा जो दर ठरवलाय तो दर साध्य करण्यासाठी म्हणता येईल आपल्याला, ठरवण्यासाठी नाही. हा जो दर ठरवलेला आहे तो दर साध्य करण्यासाठी. मग रेपो दर कोण सुचवणार आहे? आपण उल्लेख केल्याप्रमाणे मौद्रिक धोरण समिती MPC मॉनिटरी पॉलिसी कमिटी काय करेल? रेपो दर सुचवेल. हे या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे. रेपो दर सुचवेल. 45ZB3 जो आपण म्हटलं CPICचा दर ठरलाय 4% +2 -2. मग तो दर साध्य करण्यासाठी रेपो दर कोण सुचवणार आहे हे या कलमामध्ये सांगितलंय. मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे मौद्रिक धोरण समिती काय करेल? तर रेपो दर सुचवेल हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं कलम पाहूयात. 45ZI1 वर्षभरामध्ये मौद्रिक धोरण समितीच्या किती बैठकी होतील हे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सांगितलं एका वर्षामध्ये या मौद्रिक धोरण समितीच्या MPC म्हणूयात आपण, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 4 बैठका होतील. वर्षात किती बैठका होतील हे सांगितलं या कलमामध्ये. 45ZI1 वर्षामध्ये MPCच्या म्हणजे
मौद्रिक धोरण समितीच्या 4 बैठका होतील असं सांगितलेलं आहे. लक्षात आलं. आता याच्याशी संबंधित पुढचं कलम आहे. ह्या 4 बैठकी होतील असं सांगितलंय आणि या कलमामध्ये सांगितलं की ह्या 4 बैठकी पार पडण्यासाठी परिस्थिती काय असली पाहिजे. त्यांनी सांगितलंय जर बैठक पार पाडायची असेल तर त्या बैठकीमध्ये जे एकूण सदस्य किती होते आपण सांगितलं 6 सदस्य आहेत. 6 सदस्यापैकी कमीत कमी किती सदस्य बैठकीला असले पाहिजेत हे सांगितलंय. कमीत कमी 4 सदस्य बैठकीला हजर असले पाहिजेत. जर 4 सदस्य बैठकीला हजर नसतील तर बैठक होणार नाही असं सांगितलंय या 45Z-5 मध्ये. कमीत कमी 4 सदस्य बंधनकारक आपण म्हणूयात, कारण बैठकच होणार नाही. शिवाय आणखी एक अट सांगितली याच्यामध्ये. आणखी असं सांगितलं ही जी बैठक होणार आहे त्या बैठकीला गव्हर्नर किंवा आपण म्हणूयात किंवा डेप्युटी गव्हर्नर आपण म्हणूयात DY गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर हजर असणं आवश्यक आहे. जर हे दोघंही गैरहजर असतील, अनुपस्थित असतील तर ही बैठक होणार नाही. म्हणजे या दोघातलं एक जण असणं बंधनकारक आहे असं या कलमामध्ये सांगितलं. लक्षात आलं. आपण म्हटलं की जर बैठक पार पाडायची असेल तर त्या बैठकीमध्ये कमीत कमी 4 सदस्य असणं बंधनकारक आहे. 4 सदस्य नसतील तर बैठक होणार नाही. आणि दुसरी अट आहे या बैठकीला गव्हर्नर किंवा डेप्युटी गव्हर्नर या दोघांपैकी एक जण असलाच पाहिजे. जर दोघंही अनुपस्थित असेल तर बैठक होणार नाही. अशा प्रकारची बंधने या ठिकाणी टाकण्यात आलेली आहेत. पुढचं आपण पाहूयात. 45Z-8 हे कलम आहे. आता याच्यामध्ये सांगितलंय की मौद्रिक धोरण समितीचं कार्य कोणत्या प्रकारे चालणार आहे. म्हणजे यामध्ये सांगितलंय की कोणताही निर्णय जर मौद्रिक धोरण समितीला घ्यायचा असेल तर तो बहुमताने घ्यावा लागेल. आणि जर मतदान करताना समान मतं पडली तर निर्णायक मत देण्याचा, कास्टिंग व्होट देण्याचा अधिकार हा गव्हर्नरला असणार आहे. अशा प्रकारे या कलमामध्ये सांगितलं. लक्षात आलं. काय सांगितलं. मौद्रिक धोरण समितीमध्ये निर्णय कसा घेतला जाईल. एखाद्या गोष्टीवर निर्णय बहुमताने घेतला जाईल असं सांगितलं. बहुमताने समजा बहुमताने निर्णय घेताना समसमान मते पडली तर कास्टिंग व्होट किंवा निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाचा आहे. गव्हर्नर. तर हे या कलमामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा मौद्रिक धोरण समितीमध्ये जे निर्णय घेतले जातील ते निर्णय बहुमताने घेण्यात येतील. आणि असे निर्णय घेताना जर समसमान मतं पडली तर मग कास्टिंग व्होट देण्याचा, निर्णायक मत देण्याचा अधिकार हा गव्हर्नरला असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. 45Z-8 मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर ही झाली बैठक. समजा एक बैठक झाली, त्याच्यात तो ठराव मंजूर झाला, निर्णय घेतला. आता पुढं काय होईल हे पुढच्या कलमामध्ये सांगितलं आहे. 45ZL मध्ये सांगण्यात आलेलं आहे. काय सांगितलंय 45ZL मध्ये. त्यांनी सांगितलं बैठक झाली, मौद्रिक धोरण समितीची बैठक संपन्न झाली. मग तुम्ही काय करायचंय त्या बैठकीनंतर 14 दिवसांनी एक ठराव प्रकाशित करायचा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं बैठकीनंतर किती दिवसांनी ठराव प्रकाशित होईल. बैठकीनंतर 14 दिवसांनी ठराव प्रकाशित केला जाईल. म्हणजे कधी ठराव प्रकाशित होणार हे सांगितलं या 45ZL मध्ये. मग या ठरावामध्ये काय काय असेल हे पण सांगितलंय. पहा, बैठकीनंतर 14 दिवसांनी ठराव प्रकाशित केला जाईल. मग बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला, तो निर्णय कशासाठी घेतला या संबंधित संपूर्ण अहवाल बनवायचा आणि मग 14व्या दिवशी तो अहवाल प्रकाशित करायचा, ठराव प्रकाशित करायचा. लक्षात आलं. हा जो ठराव होणार त्या ठरावामध्ये काय काय असणार आहे. बैठक झाली होती, मग बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला, हा निर्णय घेण्यामागं कारण कोणतं होतं, तर याच्याविषयी संपूर्ण अहवाल बनवायचा. कोणी कोणती मतं दिली,
का दिली, त्यांनी काय विचार मांडले, कोणी नाकारलं एखादं मत, ते का नाकारलं, याच्याविषयीचा संपूर्ण अहवाल बनवायचा आणि तो अहवाल बैठकीनंतर 14 दिवसांनी प्रकाशित करायचा. हे आहे 45ZL मध्ये. त्यांच्यानंतर पहा 45ZM आहे. याचा जर विचार केला तर याच्यामध्ये सांगण्यात आलं की मौद्रिक धोरण अहवाल प्रकाशित जो केला जाईल तो त्याच्याविषयी सांगितलंय. त्याच्यामध्ये सांगितलंय की 6माही मौद्रिक धोरण अहवाल प्रकाशित केला जाईल. 6 महिन्यात MPCचा अहवाल, मौद्रिक धोरण अहवाल प्रकाशित, 6माही अहवाल प्रकाशित. 6माही हा जो मौद्रिक धोरण समितीचा अहवाल आहे तो 6माही अहवाल प्रकाशित केला जाईल. मग हा अहवाल प्रकाशित करताना त्याच्यामध्ये काही बाबी ठरवल्या जातील की मौद्रिक धोरण समितीच्या आत्तापर्यंत ज्या बैठका झाल्या त्या बैठका कोणत्या प्रकारे झाल्या, त्या बैठकीमध्ये कोणते निर्णय झाले, मग त्या बैठकीमध्ये जे लक्ष ठरवण्यात आलेलं होतं CPICचं ते लक्ष कोणत्या प्रकारे ठरलं आहे, ते लक्ष साध्य करता आलं की नाही, हे या 6माही अहवालामध्ये सांगण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं ज्या बैठका झाल्यात त्याविषयी या ठिकाणी सांगता येईल की काय बैठका झाल्या, पहिली गोष्ट. दुसरे, बैठकींमध्ये निर्णय कोणते झाले, CPICचं जे लक्ष ठरवण्यात आलेलं होतं ते लक्ष साध्य झालंय का, तर हे याच्यामध्ये प्रकाशित करण्यात येईल 6माही अहवालामध्ये. लक्षात आलं या कलमानुसार. त्याच्यानंतर शेवटचं कलम येतं 45ZN. याचा जर विचार केला तर मग या ठिकाणी विचारलं जाईल की तुम्हाला जे इन्फ्लेशन टार्गेट दिलेलं होतं ते फेल झालं आहे का किंवा सक्सेस झालं आहे का. आणि जर इन्फ्लेशन टार्गेट, चलनवाढ आपण म्हणूयात, याला चलनवाढ असं म्हटलं जातं. इन्फ्लेशन म्हणजे चलनवाढ. चलनवाढीचं जे तर इन्फ्लेशन टार्गेट जे लक्ष दिलेलं आहे तुम्हाला तर ते फेल झालेलं असेल, समजा हे फेल झालाय, अयशस्वी झालाय, तर मग तुम्हाला कारणं द्यावी लागतील. त्याच्याविषयी एक अहवाल येतो आणि तो अहवाल, याविषयीचा एक अहवाल कोणाला द्यावा लागेल, RBI कडे येतो. अहवाल RBI कडे येतो, RBI ला द्यावा लागतो. त्याच्यामध्ये सांगावं लागतं आम्हाला अपयश का आलं, त्याच्यावर पुढे ॲक्शन काय घेतली, याचा अहवाल दिला जातो. याच्यामध्ये काय सांगितलं जातं पहा, अपयश का आले याची कारणं द्यावी लागतात. रिझर्व्ह बँकेला जो अहवाल दिला जातो त्याच्यामध्ये अपयश का आले, जर अनसक्सेस झालेले असेल, हे लक्ष साध्य करता आलेलं नसेल तर सध्या लक्ष साध्य करण्यामध्ये अपयश का आलं हे या ठिकाणी सांगावं लागतं. त्याशिवाय तुम्ही पुढे ॲक्शन काय घेतली, नेक्स्ट ॲक्शन, पुढची ॲक्शन तुमची काय होती, तर याविषयीचा अहवाल हा रिझर्व्ह बँकेला सादर करावा लागेल असं 45ZN मध्ये सांगण्यात आलेलं आहे. की समितीने दिलेलं इन्फ्लेशनचं टार्गेट जर फेल झालं तर सरकारला याबद्दलच्या कारणांचा एक अहवाल RBI ला द्यावा लागतो. मग RBI तो अहवाल सरकारला देतं. आपण म्हणतो अहवाल RBI सरकारकडे देईल असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी सरकारकडे हा अहवाल RBI सरकारकडे देईल. अशा प्रकारे सांगावं लागतं. का अपयश आलं, मग त्याच्यावर तुम्ही ॲक्शन काय घेतली हे सांगावं लागतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगता येते की मौद्रिक धोरण समितीची रचना. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की मौद्रिक धोरण समितीचा जर आपण विचार केला त्याच्यातले सदस्य कोणते होते, त्यातली कलमं कोणती होती, त्याच्यात रचना सांगितले, हे सगळं लक्षात ठेवलं की मौद्रिक धोरण समितीचं आपल्याला सहजपणे उत्तरं शोधता येतात. मग याच्यामध्ये एक प्रश्न आलाय मौद्रिक धोरण समितीबद्दल, आपण तो पाहूयात. सोडवता येतोय का, हे पहा. UPSC पूर्व 2017 प्रश्न आलाय. मौद्रिक धोरण समितीबाबत काय खरं आहे ते रिझर्व्ह बँकेचा प्रधान व्याजदर ठरवत आहे, बेंचमार्क इंटरेस्ट रेट ठरवते. बरोबर आहे, आपण लक्षात आलं. तिच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरसह 12 सदस्य असतात. ती दरवर्षी स्थापन केली जाते. आता 12 सदस्य असतात का, नसतात, 6 सदस्य असतात. आपण म्हटलं होतं, विधान चुकलंय. ती केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते. आता केंद्रीय वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काम करते का, नाही करत. म्हणजे
या ठिकाणी फक्त एक हा ऑप्शन आपल्याला निवडावा लागतो. तर अशा प्रकारे UPSC प्री 2017ला हा प्रश्न आलेला होता. आता या ठिकाणी मौद्रिक धोरण समितीची रचना व्हावी यासाठी काही समित्यांनी शिफारस केली होती. ती शिफारस कोणकोणत्या समित्यांनी केली होती त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल MPSCची शिफारस करणाऱ्या समित्या, मौद्रिक धोरण समितीची शिफारस करणाऱ्या समित्या कोणकोणत्या होत्या. तर त्याच्यामध्ये BN श्रीकृष्ण आयोग असं आपण म्हटलं होतं. ते वित्तीय क्षेत्र कायदा सुधारणा आयोग असं त्याला म्हटलं जातं. 2013 मध्ये यांनी शिफारस केली होती. YB रेड्डी समितीनं 2002 मध्ये, तारापूर समितीनं 2007 मध्ये, मिस्री समिती 2009 ची, रघुराजम समिती 2007 ची आणि डॉक्टर उर्जित पटेल समिती 2014 ची. या सगळ्यांनी मिळून शिफारशी केलेल्या होत्या आणि त्यात उर्जित पटेल यांनी काही उदाहरणं सुद्धा दिलेली होती. त्याच्यामध्ये बँक ऑफ इंग्लंड यांच्या अंतर्गत कार्यरत असणारी एक मॉनिटरी पॉलिसी कमिटी अशा प्रकारची उदाहरणं या उर्जित पटेल समितीनं दिलेली होती. अशा प्रकारे या सगळ्या समित्यांनी शिफारस केली आणि सांगितलं की हा रेपो रेट जो ठरवला जातो रिझर्व्ह बँकेकडून, तो रिझर्व्ह बँकेकडून न ठरवला जाता एखाद्या समितीकडून ठरवला जावा. ती शिफारस सरकारने स्वीकारली. 1934च्या कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि 2016 मध्ये हे सगळं घडून आलं. मग मौद्रिक धोरण समितीबद्दल प्रश्न आपल्याला अपेक्षित असतो. त्याच्यामध्ये सगळ्या कलमांमध्ये कोणकोणते प्रकारे रचना होती हे आपल्याला जर लक्षात ठेवलं तर ती सगळी कलमं आपल्याला लक्षात ठेवता येतात. मग 1934च्या कायद्यात कोणकोणत्या कलमांमध्ये सुधारणा झाली हे आपल्या लक्षात येतं. मग ही कलमं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहा, ही कलमं हे लक्षात ठेवणं आणि या कलमांमध्ये कोणकोणत्या तरतुदी केल्या गेल्या हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे ही आजची आपली मौद्रिक धोरण समिती हा आपला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा भाग 3 होता. यानंतर भाग 4 मध्ये आपण एक महत्त्वाची घडामोड सध्या घडलेली आहे, FSIBची रचना आपण समजावून घेणार आहोत. शिवाय रिझर्व्ह बँकेच्या कार्यांना सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.